रेवणनाथ महाराज आणि त्यांच्या जन्माबद्दल सविस्तर सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे। प्रस्तावना। ओम नमः शिवाय। आदेश आदेश आदेश। या कलियुगामध्ये जेथे मनुष्य दिशाहीन झाला आहे, जेथे अहंकार, लोभ, क्रोध यांचा अंधार वाढतो आहे, तेथे नाथ संप्रदायाचा दीप आजही अखंड पेटलेला आहे। त्या नाथ परंपरेतील एक महान सिद्ध अघोरी तपस्वी शिवभक्त अवतार म्हणजे श्री रेवणनाथ महाराज। आज आपण जाणून घेणार आहोत रेवणनाथ महाराजांचा जन्म, त्यांचे तप आणि त्यांनी मानव जातीसाठी केलेले अद्भुत कार्य। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। रेवणनाथ महाराजांचा जन्म। नाथ परंपरेनुसार रेवणनाथ महाराजांचा जन्म दैवी संकेताने झालेला मानला जातो। काही कथानुसार श्री रेवणनाथ महाराज हे भगवान शिवचे परम भक्त होते आणि काही परंपरेमध्ये त्यांना शिवगणांचा अंशावतार मानलेला जातो। त्यांचा जन्म सामान्य घरात झाला असला तरी बालपणापासून त्यांच्याकडे वेगवेगळे पण दिसत होते। लहान वयात मौनप्रिय, एकांतात राहण्याची ओढ, मशान, डोंगर, जंगल यात रमणारा स्वभाव, साध्या खेळांपेक्षा ध्यानाकडे ओढ। लोक हा मुलगा साधा नाहीये, याच्यावर शिव कृपा आहे। गुरुप्राप्ती आणि तपश्चर्य। काळाच्या ओघामध्ये रेवणनाथ महाराजांना नाथ संप्रदायाचे गुरु लाभला। गुरु आज्ञेनुसार त्यांनी कठोर तपश्चर्या स्वीकारली। उपास, मौन व्रत, मशान साधना, शिव नाम जप, देहाला कष्ट देऊन आत्मशुद्धी। रेवणनाथ महाराज म्हणतात, देह त्रास दिल्याशिवाय मन शुद्ध होत नाही आणि मन शुद्ध झाल्याशिवाय शिव प्राप्त होत नाही। त्यांची साधना इतकी कठोर होती की स्वतः महादेवही प्रसन्न झाले होते। रेवणनाथ महाराजांचे कार्य। रेवणनाथ महाराजांचे कार्य फक्त स्वतःपुरते मर्यादित नव्हते तर समाजासाठीही होते। त्यातील पहिला आहे अघोरी मार्गाचा योग्य अर्थ सांगणे। लोक अघोरी म्हणजे भयानक समजतात, पण रेवणनाथ सांगतात अघोर म्हणजे जेथे भीती नाही, जेथे भेद नाही, जेथे शिव सर्वत्र दिसतो। 2 नंबर कर्मकांड नव्हे कर्मशुद्धी। तो म्हणतो देव बाहेर नाही, तो तुमच्या आतच आहे। ढोंगीपणा, खोटे नमस्कार किंवा खोटे चमत्कार आणि अंधश्रद्धेला तो विरोध करतो। 3 पीडितांना मुक्ती, भूतबाधा, मनातील अशांती, भीती, दुःख या सगळ्यांवर तो शिवनामाने उपाय सांगतो। आजही अनेक ठिकाणी शिवनामाचा जप या ठिकाणी केला जातो। रेवणनाथ महाराजांचे नाव घेतल्यावर लोकांना मानसिक शांतता या ठिकाणी लाभते। रेवणनाथ महाराजांचा संदेश। रेवणनाथ महाराजांचा मुख्य संदेश असा होता, जग जिंकलं नाही तर स्वतःला जिंका। शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या आतमध्येच असतो। जो स्वतःला किंवा जो मृत्यूला घाबरत नाही तोच जीवन समजतो। या ठिकाणी बघू शकता 3 महत्वाचे उपदेश किंवा 3 महत्वाचे संदेश आपल्याला रेवणनाथ महाराजांनी दिलेले आहे किंवा रेवणनाथांनी आपल्याला दिलेला आहे। त्यातील पहिला आहे जग जिंकलं नाही तर स्वतःला जिंकायला या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरा आहे शत्रू बाहेरचा नसतो, तो आपल्या आतमध्येच असतो असं या ठिकाणी सांगितलं। 3 जो मृत्यूला घाबरत नाही तोच जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो किंवा तोच जीवनामध्ये जीवन समजू शकतो जीवन कसं आहे। तर या ठिकाणी 3 महत्वाचे संदेश रेवणनाथांनी आपल्याला दिलेला आहे। समारोपण। आजही नाथ परंपरेमध्ये रेवणनाथ महाराजांचे नाव आदराने घेतले जाते। ते केवळ संत नव्हते, ते एक जागृत चेतना होते। जर तुमचे मन अशांत असेल, भीती वाटत असेल, तर जीवनामध्ये अडथळे येत असतील तर मनोमन फक्त म्हणा ओम नमः शिवाय किंवा रेवणनाथ महाराज की जय। नाथांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल। काही जण असे पण म्हणतात की रेवणनाथ महाराजांचा जन्म हा रेवा नदीच्या तीरावरती झालेला आहे किंवा रेवणनाथ महाराजांचा जन्म हा रेवण नदीच्या उत्पत्तीमुळे झालेला आहे किंवा रेवण नदीमुळेच झालेला आहे आणि या ठिकाणी शिवांनी किंवा नाथांनी आशीर्वाद दिलेला होता की या ठिकाणी त्यांचा जन्म होणे किंवा होतो। तर रेवणनाथ नदीच्या काठावरती किंवा रेवा नदीच्या काठावरती रेवणनाथ महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला होता। या माहितीचं तुम्हाला अपुरी वाटली असेल, अजून कोणत्या टॉपिक वरती माहिती पाहिजे असेल तर मला सांगू शकता, पण मला जेवढे काही माहिती या ठिकाणी भेटलेली आहे रेवणनाथ महाराजाबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिक वरती किंवा अजून कोणत्या कॉन्टेंट वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकता। जाताना तुम्हाला अर्ज सांगेन अलख निरंजन आदेश।